आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. छत्रपती संभाजीराजांनी अमानुष छळ सहन करूनही स्वाभिमानाचा बाणा सोडला नाही. त्यामुळे आपल्यावर कोणी अन्याय करत असेल तर तो मुकाट्याने सहन करणे शिवरायांच्या मावळ्यांना शोभणारे नाही. अन्यायाला योग्य पद्धतीने उत्तर देण्याची ताकद प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी केले. उल्वे येथील भूमिपुत्र भवन येथे आयोजित लोकनेते शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन संलग्न दिवा पाटील सामाजिक संस्था शिवभूमी रायगड 21 गाव युनियन उद्घाटन सोहळा व भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमात ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, कर्मचारी युनियनचे राष्ट्रीय सरचिटणीस कुणाल सरमळकर, आमदार राजेश मोरे, कर्मचारी युवा सेनेचे मंगेश चिवटे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले. उदय सामंत म्हणाले की अमर म्हात्रे आणि सचिन केणी हे तरुण समाजासाठी चांगले काम करत असून त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी माझ्या निदर्शनास आल्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी मित्रपक्ष, विमानतळ प्रशासन, अदानी समूह आणि संबंधित व्यवस्थापनाशी चर्चा करून निश्चित तोडगा काढला जाईल. शिवसेना हा अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून लढणारा पक्ष असून सत्तेत सहभागी असलो तरी अन्यायाविरोधात लढा कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आहे त्यांना घाबरायची कारण नाही. अनेक कठीण प्रसंगावर त्यांनी मात केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निर्धास्तपणे जनतेसाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आपण ज्या छत्रपती संभाजीराजांचा जल्लोष केला, त्यांच्या नावाने घोषणा दिल्या, त्यांचा कार्यकाळ जर आपण आठवला तर समोरच्यानं किती छळ केला तरी मी माझं तत्व सोडत नाही हे जगाला जर तुम्ही दाखवून दिलं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिलं. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे आहोत. त्याच्यामुळे कधी ना कधी समोरचा हा आपल्यावर अन्याय करता करता थकेल आणि तो देखील आपल्या युनियनमध्ये येईल, याची देखील मला खात्री आहे. आज 21 गावच्या समितीचे देखील पदाधिकारी व्यासपीठावर आहेत. 10 गावातील लोक देखील मोठ्या संख्येनं शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. शेवटी एखादी संघटना सुरू केल्यानंतर त्या संघटनेला काम देत असताना संवाद असण्याची आवश्यकता आहे. आणि संवाद न करता दादागिरी करणं हे कुठच्याही नियमामध्ये बसत नाही. त्याच्यामुळे आज आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा प्रामाणिकपणाने पुरवण्याचा आपण काम करतो. माझं तर म्हणणं काही लोकांना नाव घेऊन मोठंच करू नका. राजकारणामध्ये अशी एक यंत्रणा असली पाहिजे. काय होतं की आपण समोरचा त्रास देतो म्हणून समोरच्याला वाटतं मीच छान आहे, त्याच्यामुळे त्याचं नावच कुणाला घेतलं नाही आणि उद्यापासून आपण त्याला त्रास द्यायला सुरुवात केली, या सगळ्या खेळच थांबून जातो. त्याच्यामुळे आपण पहिले शिवसैनिक आहोत त्याचं भान आपल्याला असलं पाहिजे. आपण एकनाथ शिंदे साहेबांचे मावळे आहोत हे देखील भान असलं पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब कसा भलाभल्यांचा टांगा पलटी करतात हे देखील तुम्ही बघितलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकर्ता असताना हा माझ्यावर अन्याय करतो, तो माझ्यावर अन्याय करतो, शेवटी आपली भूमिका ठाम असली पाहिजे. आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. राज्याचे दुसरे कॅबिनेट मंत्री म्हणून आदरणीय भरत उपस्थित होते. आदरणीय राजेश मोरे असतील, आदरणीय महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दळवी देखील आपल्या सोबत आहे. आणि एवढंच नाही तर आपले मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील आपल्या सोबत आहेत. हा निरोप घेऊन आपल्यासाठी आले. आणि ज्या माणसाच्या मागे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांना अजिबात घाबरायची आवश्यकता नाही. आणि म्हणजे सगळं सोडून द्या, हा असं करतो, तो तसं करतो, ह्याच्या पुढे आमचं सगळ्यांचं जर टाळकं सरकलं आणि खोट्या केसेस जर झाल्या तर मंत्रिपद आम्ही बाजूला ठेवून तुमच्या बरोबर पोलीस स्टेशनला येऊ. हा देखील माझा ज्यांचं नाव ऐकतात प्रत्येक तरुणाची छाती रुंदावते ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. या भारत देशाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र बदले आणि सर्व अनर्थ एका अविद्येने केले. असं जगाच्या समोर विद्येचं महत्त्व पटवून सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले. छत्रपती या
होते ते म्हणजे लोकनेते देवा पाटील साहेब. या सर्व महापुरुषांना मी प्रथमतः मानवंदना करतो. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, या व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच या येथे उपस्थित असले तरी या कार्यक्रमाचा आशीर्वाद ज्यांचा आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब. त्याचप्रमाणे या सोहळ्याचा प्रत्यक्ष अनावर होण्यासाठी ज्यांनी कष्टाची पराकाष्ठा केली ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब, माननीय रोजगार मंत्री माननीय श्री गणेश गोगावले साहेब. त्याचप्रमाणे आमदार चोरवे साहेब, राजेश मोरे साहेब, त्याचप्रमाणे मंगेश चुटे साहेब, तसे माझे मित्र कुणाल सरमकर साहेब, तसे इथे उपस्थित असलेल्या सर्व भूमिपुत्र प्रकल्प माझ्या मंगोली माता भगिनींनो, तुमच्या आयुष्यातील आनंद गणरायाच्या काना इतका विशाल असावा. तुमच्या आयुष्यातील आनंद गणरायाच्या काना इतका विशाल असावा. तुमच्या अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्या. तुमच्या अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात. तुमचे आयुष्य त्यांच्या सोने इतकं लांब असावं. तुमचं आयुष्य त्यांच्या सोने इतकं लांब असावं आणि आयुष्यातील क्षण मूर्खासारखे गोड असावे. मूर्खासारखे गोड असावे. आज 28 जुलै सायंकाळी या कर्मचारी युनियनच्या लोकनेते दिवा पाटील भवनमध्ये अनावरण होत आहे. साहेब, मला सांगावंसं वाटतं, या 2008 सालापासून या विमानतळ होण्यासाठी फार संघर्ष झाला. येथील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र हे 2 पावले मागे येऊन या विमानतळ होण्यासाठी फार योगदान झाला. हे होत असताना आम्हाला या ठिकाणी ऊर्जा भेटते. साहेब, फक्त आता महाराष्ट्र सरकारने ज्या मंजुरी दिली आहे लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या विमानतळा नावासाठी, की या केंद्र सरकारमध्ये पाठपुराव्यासाठी आपण धडाडीने काम करावं आणि लवकरात लवकर लोकनेते दिवा पाटील साहेबांचा नाव करण्यासाठी प्रयत्न करावा आणि ती अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं करतो. आज जो कार्यक्रम इथे राबवला जातोय, साहेब आम्ही त्या प्रकल्पाबद्दल सांगू इच्छितो. इथे आमच्या जमिनीवर ही विमानतळ बसला सिडको होती, परंतु 2008 पासून 21 पर्यंत चांगला वातावरण सुरू होता. परंतु एखादा प्रतिनिधी निवडून आल्यानंतर तो फक्त पक्षाच्या चिन्हावरती निवडून येतो. परंतु तसं नसताना सर्व निवडून आल्यानंतर सर्व जनतेचा हा इथला राजा असतो. परंतु इथली ही परिस्थिती आहे खरंच नाजूक झालेली आहे. फक्त एखादा प्रतिनिधी म्हणतो, एकटा विद्यमान आमदार म्हणतात की माझा मुख्यमंत्री, माझा पंतप्रधान, माझी सिडको, माझा विमानतळ या सिडकोसाठी माझा फार योगदान आहे. आम्हाला या गोष्टीची स्लोगन दिले, त्याची 1 इंच सुद्धा जागा गेली नाही असा व्यक्ती जर प्रतिनिधी म्हणून जर आमच्यावर मुद्द्यावर बसला असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही. आपला साहेब आशीर्वाद पाहिजे. आम्ही पक्षच नाही, ती संघटना सुद्धा त्या विधानसभा पनवेल आणि नवी मुंबई मोठी करू. आम्हाला आपली ताकद पाहिजे. आम्ही येत्या या 6 महिन्यामध्ये यायचे रिझल्ट आपल्याला दाखवू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच या नगर विकास शाखा आहे, साहेब आमचा पुनर्वसन झाला, परंतु अद्याप आमच्या मागण्या बाकी आहेत. त्याला संलग्न विमानतळाची संलग्न विषय आहे. 0 पातळीची घरं आहेत, ते अद्यापर्यंत त्यांना घरं भेटली नाही. परंतु कुठून तरी झोपडे बांधून राहिले होते, त्यांना घरं भेटली. पण प्रत्येकच्या प्रकल्पग्रस्त आहेत ते अजून सुद्धा वंचित आहेत. हे करत असताना साहेब इथे 18 महिन्याचं घर भाडं देणं होतं, परंतु बऱ्याच लोकांना 70% लोकांना घर भाडं दिलेलं नाही. आणि घरं मोडण्यासाठी लवकर घरं मोडा आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी आश्वासन दिलं, तेही अद्यापर्यंत 18 कोटी रुपये सिडकोकडे प्रलंबित आहे. आपले मुख्यमंत्री आहेत, तर या अंमलबजावणी केले तर आपल्याला खरंच लोक जोडली जातील आणि आपल्याकडनं असे जे किडनी पाहत आहेत असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा मनोबल व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनचं उद्घाटन या ठिकाणी होत असताना मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की हा संपूर्ण आमचा उत्तर रायगड परिसर आहे आणि उदयजी सामंतांनी बरेचसे आपण आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या युनियनचे अध्यक्ष म्हणून माझ्यावर आपण जी जबाबदारी या ठिकाणी सोपवली त्याबद्दल मी सर्वप्रथम आपलं आभार या ठिकाणी व्यक्त करतो.
कारण खऱ्या अर्थाने मला माझ्या या परिसरातील माझ्या शिवसैनिकांना, सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचा असेल तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. आज लोकनेते भीमा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई येथे या ठिकाणी आज सुरू झालेला आहे. परंतु खऱ्या अर्थाने ही डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट या ठिकाणी होत असताना आज आपलं सगळ्यांचंच भाग्य आहे की नवी मुंबई विमानतळात आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी होत असताना एव्हिएशन क्षेत्र हे असं आहे तर हे देशाचं खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था आणि विकासाचं मेन केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून हे आपल्या परिसरामध्ये हे विमानतळ या ठिकाणी सुरू झालं असताना या विमानतळाच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. या सगळ्या कामगारांना या कामगारांच्या माध्यमातून ज्या विमानतळांच्या असणाऱ्या आपल्या प्रवाशांना सोयी सुविधा पुरवण्याचं काम हे युनियनच्या माध्यमातून कर्मचारी वर्ग या ठिकाणी करत असताना या कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या या ठिकाणी आहेत. या समस्या सोडवण्याचं काम प्रामाणिकपणे या युनियनच्या माध्यमातून आम्ही कुणालजी सरमळकर असतील आम्ही सगळे एकत्रपणे या ठिकाणी करू. आणि या कामगारांच्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत या समस्यांचा संघर्ष आपण सचिन केनी यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. पण काळजी करण्याचं कारण नाही. आतापर्यंत शिवसेनेचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेस अन्याय होत असतो त्या त्या वेळेस संपूर्ण शिवसेना ही रस्त्यावर उतरत असते. हा इतिहास आपल्या समोर या ठिकाणी आहे. त्यामुळे जरी या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी राज्यामध्ये सरकारमध्ये एकत्रपणे जरी या ठिकाणी आले असलो तरी शिवसेनेची भूमिका ही प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी अन्याय होत असतो त्या वेळेस बाळासाहेबांनी दिलेले विचार आम्ही त्या ठिकाणी आत्मसात करून रस्त्यावर उतरायची तयारी आमची त्या ठिकाणी असते. त्यामुळे आपण आजपासून काळजी करण्याचं कारण नाही. कुणालजी सरमळकर असतील, उदयजी सामंत आमचे नेते या ठिकाणी आहेत, बरेचसे आमच्या बरोबर या ठिकाणी आहेत. या परिसराचं नेतृत्व करत असताना मी आपल्याला या ठिकाणी अभिवचन देतो की आतापर्यंत झाले तेवढे अन्याय खूप झाले. यापुढे एकही अन्याय या ठिकाणी सहन केला जाणार नाही. कारण आम्ही शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हटल्यानंतर आमच्या अंगात सुद्धा रक्त सळसळत असतं. त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा न्याय आपल्याला त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मिळत आहे तोच न्याय शिवसेनेला सुद्धा या ठिकाणी मिळाला पाहिजे. ही भूमिका ठामपणे आमची या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी अदानी समूहाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर आमचे उद्योग मंत्री उदयजी सामंत असतील, बरेचसे असतील, यांच्या नेतृत्वाखाली आपण असणाऱ्या ज्या ज्या कंपन्या या ठिकाणी काम करत आहेत या सर्वांनी एकत्रपणे या ठिकाणी बैठक घेऊन व्यवस्थितपणे या ठिकाणी मार्ग काढावा जेणेकरून आम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम आपल्याला या ठिकाणी करत असताना आम्हाला सुद्धा आमच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव देशभरामध्ये झालं पाहिजे या उद्दिष्टाने आम्ही एकत्रपणे या ठिकाणी काम करत आहोत. आणि म्हणून कामगार क्षेत्रामध्ये या ठिकाणी सगळ्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव देशामध्ये झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार या अदानी समूहाने सुद्धा या ठिकाणी घेतला पाहिजे. ज्या ज्या कंपनी या ठिकाणी आलेल्या आहेत त्या साऱ्या कंपन्यांनी सुद्धा आपण एकत्रपणे येऊन आम्ही सुद्धा सत्तेमध्ये या ठिकाणी आहेत. आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीचं काम संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे, देशभर सुरू आहे, आपण सारेजण पाहत आहे. आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण राज्यामध्ये काम करत असताना आज या परिसरामध्ये सुद्धा अनेक लोक शिवसेनेमध्ये या ठिकाणी एखादा प्रवेश सुद्धा या ठिकाणी होत आहे. आज 21 गाव समिती या ठिकाणी संघर्ष समिती या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आणि म्हणून ज्या ज्या लोकांवर अन्याय होत असतो ते शिवसेनेबरोबर या ठिकाणी येत असतात. आणि म्हणून उदयजी आपली सगळ्यांचीच या ठिकाणी जबाबदारी आहे की लवकरात लवकर अदानी समूहाबरोबर या ठिकाणी बैठक घेऊन
या ठिकाणी आपली युनियन जी आहे ही ठामपणे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर या ठिकाणी सुरू झाली पाहिजे अशी भूमिका आमची या ठिकाणी आहे आणि त्यामुळे सगळ्यांनाच त्या ठिकाणी आपल्या लोकांना न्याय देण्याचं काम हे आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी राहणार आहे.